जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुझे गणेशु सखलारतमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधार्य जोजी जयांशी केली स्मरण होय सकल विद्यांचे आदिकरण तेची बंधू श्री गुरूंचे श्री चरण ते नमस्कार आता महायोगा पीठेत देवी वरत्याम वरम पुंडरीकाय दातुन मणींद्रे समागत तिष्ठन्तमानंद स्कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग खरू पंडुरंगा करू प्रथमणमण दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांशया शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा मस्तकये पायावरी या वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया
एक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे संदाजे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी बागलिया मज वाहते लकडिये त्यांचे जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडे बोलिले जे हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी म्हणा विठ्ठल उपस्थित प्रेमी सज्जन मायबाप घरातली बोल नका बाहेर या म्हणून ऐकायला भाग्य आहे माझं आज उजळले भाग्य आता खरं भाग्य आज उजळलं कीर्तन बऱ्याच माणसाची केली पुण्यतिथीची केली श्राद्धाची केली जो आयुष्यभर पेला आणि मेला त्याचं बी कीर्तन करायचं भाग्य लागतं चांगल्या माणसाचं कीर्तनाला उभं राहिला ते भाग्य माझ्या पदरी आज उभं राहिलं मला फोन आला दैवली गावच्या सप्त्यातली तारीख असेल असा माझा अंदाज होता पण अंदाज असा निघला सप्त्यात काय कीर्तन करतो ज्यांनी सप्ताह सुरू केला त्यांचं कीर्तन कर भाग्य मिळालं मला बघा 100व्या वर्षाला मी आलो होतो आज खऱ्या अर्थानं ज्याने या सप्त्याची मूर्त मोडवली इवलेसे रूप लाविले द्वारी त्याच्या वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला कितीपर्यंत फुलला त्याचा वेलो गेला गगनापर्यंत पोहोचला इथं आता महिला आलेल्या इथंच बसले या साईडला पुरुष मंडळी तिथले उठून पुढे या जरा तुम्ही सगळे उठून इथं या इथं बाजूला जागा आहे या उठून आणि आता येईल तिथं मिळेल तिथं जागा करा आणि तिथंच बसा हा एकदा सरून घ्या इकडं सरा महिला मंडळ जरा सरा पुढे इथं सरा जरा सरून घ्या एकदाच सरा आता बाद झालं कीर्तन त्याच्यावारी संपायचं विठ्ठल
फार देखणा दिवस आहे. बाबांच्या समाधीची स्थापना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. थोडस काही कालांतरानंतर परत तुम्हाला बाबांची समाधी वरती घ्यावी लागली आणि ते परस्थापित्य करून या सोहळ्याला 25 वर्ष पूर्ण झाले. चांगलं वागलं, चांगलं काम केलं, चांगलं कार्य करत असताना भगवंताच्या दरबारामध्ये त्याची नोंद असते. ते काम वैकुंठवासी देववासी हा बाप रामजी सकाराम शेलार बाबा. पुढच्या वर्षीपासून पत्रिकेत पुढं बाबा लिहा. बाबांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा असेल. फार देखणा सोहळा आहे. 100 वर्षाहून अधिक वर्ष आपल्या सप्त्याला झाली. यंदाचं हे 109 वर्ष आहे. 109 वर्षाच्या सप्त्याचा मुहूर्तमोडीचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या या रौप्य महोत्सव वर्षाच्या पुण्यतिथीचं कीर्तन माझ्यासारख्या पामराला मिळालं. सद्भाग्य समजतो. संत येतात, स्वतःच्या मर्जीने येतात, मनाला वाटेल तोपर्यंत राहतात आणि मनाच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. तुम्ही आम्ही याच. तुमचं आमचं तसं नाही. केलेलं पाप इथं कुतून कुतून फेडायचं, मग जायचं. गेल्यावर सुद्धा आपला वर्ष श्राद्ध होईल याची अपेक्षा धरायची ते आपण आहे. कधी कुणाच्या उपकाराला न पडलेली माणसं आहे आपण. आपल्याला शेजाऱ्याचं बरं झालं असं कधीच वाटलं नाही. मग गावाचं चांगलं व्हावं असं आपल्याला कसं वाटतं. आणि देव आपलं चांगलं कसं करत. आणि आपण 100 वर्षानंतर आपलं नाव राहिले कशावर लिहिता तुम्ही. 7-12 सुद्धा नाव मस्त द्या ना. तेव्हा कळतं ना माझं बोलणं. त्याला चांगलं जगावं लागतं, चांगलं काम करावं लागतं, देवाकरता, देशाकरता, धर्माकरता झिजावं लागतं आणि मग म्हणावं लागतं उत्तमाची टायमिंगच कमी आहे. अशी गाणारी मंडळी माग आहे. पखवाज बी असं पांढऱ्या चारच्या जवळ पोहोचलाय. मला आप्पांच्या कीर्तनाची आठवण झाली. कीर्तनकारानं स्वर लावला ना आणि वरचा शेडज लावला. आय बाप बन भाव बायका पोरं घरदार सगळी विसरायची. तेव्हा स्वर लागतो शेडजाचा. आणि लावून बघा माझी तुम्ही पांढरे चारचा शेडज लावला की ध्यानात येत नाही आपण कुठं उभा आहे. गाव सप्ताह सगळं विसरतो. म्हणून पांढरे चारला जुनी माणसं कीर्तन करायची. आता आपल्याला सगळं आठवतं म्हणून 2चा स्वर आपला सुटत नाही. विठाल जीवनामध्ये कीर्तिरूपाने मागं राहायचं असेल तर चांगलं काम करावं लागतं. बाबांनी ते काम केलं. कोणाचा सोहळा होतो? सोहळा होतो कोणाचा? 100 वर्ष झाली सप्त्याला तुमच्या. आणि तदनंतर सुद्धा आठवण आहे बसलेल्यापैकी. किती जरी या कुटुंबाकरता आपण पळालो, कुत्र्यानं बारदान फाडल्यागत पळालोय, बैलासारखं राबलोय, सांगा असं कोण आहे? किंवा इथं बसलेल्यापैकी कोणाला गॅरंटी आहे माझा पोरगा 100 वर्ष माझ्या कुटुंबात माझी पुण्यतिथी होईल? काय केलं पाहिजे तुम्ही तेव्हा 100 वर्ष या कुटुंबामध्ये पुण्यतिथी होणार आहे? भाग्य गड्या
तुम्हाला आम्हाला या असल्या माणसाचं भाग्य पुण्यतिथी साजरी करायला मिळाली. या तिथीला साधूच्या संताच्या सोहळ्याला उपस्थित राहायला सुद्धा पुण्य असावं लागतं. कळते का माझं बोलणं? बापाच्या मैतीला पोरगा पोचायला त्याला मुलाचं पुण्य असावं लागतं. कळतं का माझं बोलणं? बाप मेला 10व्याला पोरं पोचतात. पापाचा अभाव. कळलं का माझं बोलणं? त्याची काही चूक नाही. पाप आडवं आलं बसलेले पुण्याचा डोंगर घेऊन यावं लागतं. या सगळ्या विधी करण्याकरता, हे नशिबात मिळण्याकरता. संपलंय. भजनी मेला तर भजण्याचं मागं टाळ वाजत नाही. कीर्तनकार मेला तर त्याच्या मागं भजन होत नाही. काय शोकांतिक आहे. तुम्ही आम्ही केलेलं पाप आडवं येतं, दुसरं काय आहे? माणसं म्हणतात अरे आयुष्यभर टाळ वाजवला. अरे वाजवला, पण ते जण भजण्याचं काव फटलंच नाही. कशी पुण्य तिला भजनी आज. पखवाजा आला, पीटी मास्तर गेला. पीटी मास्तर आला, गायक पळाला. हे सगळे आले, गावाला धिंगाणा केला. करता काय? शोकांतिक आहे. आणि या सगळ्याची एकत्र मूठ बांधली आणि मूठ बांधून आपल्या गावाला चांगला विचार, भक्तीचा चांगला विचार, हे आडराणी भरलेल्या जगाला हिताचा रस्ता दाखवण्याकरता हे संत वैकुंठाहून येतात. येते उपकारात उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकारासाठी संत येतात. दिसायला माणसासारखे असतात. संत नवते जगाते माणसाच्या सारखे. संत दिसायला माणसासारखे असतात पण माणसासारखे नसतात. ऐकून जा. आणि ती मूर्त मोठवण्याचं भाग्य तुमच्या परिवारामध्ये आलं. शेलार बावकीमध्ये तुम्हाला अभिमान पाहिजे बरं, आपल्या कुळाचा, आपल्या कुटुंबाचा. कारण आहे का, एक व्यक्ती आपल्या घरात चांगली जन्माला आली तर आपल्या अख्ख्या पिढीचा उद्धार होतो. महाराज प्रमाण देता येईल. कोणता असावं? संत सावता महाराज तुमच्या कुटुंबात जन्माला आहे. महाराज म्हणतात काय झालं कुळाचं? काय झालं कुळाचं? महाराजांनी सांगावं उद्धार झाला. काय उद्धार झाला? महाराजांनी म्हणावं ऐका, छाती फाडली, जगाचा मालक हृदयात दाखवला. कुळ अख्खं उतरून गेलं. एका कुळामध्ये संत जन्माला येणं सोपी गोष्ट नाही. ती तुमच्या भाग्याला मिळाली. आणि म्हणून तुम्ही सगळे परिवारातले आहातच. पण बाबांनी ज्यांच्यावर कृपा केली त्या सगळ्या कुटुंबाला आजही जाण आहे. कोणती कृपा असते? साधूची कृपा दृष्टीने न्याळली. साधू काय करतो? चमत्कार नाही करत. डोळ्यानं बघितलं तरी साधू जीवनाचं कल्याण करतो. तुमची माझी नजर तसली नाही. तुमच्या माझ्या नजरेनं बघितलं तर समोरच्याचं वाटोळ होतं, असली आपली नजर आहे. म्हणून बघा जुन्या आज्या म्हणतात बाहेरनं पोर आले, माणसं आली, पोरावनं नजर उतरून टाका, 4 मिरच्या टाका, मीठ टाका. का? ही आपली नजर आहे. साधूची नजर वेगळी आहे. साधूचं बघणं वेगळं आहे. साधूचं दिसणं वेगळं आहे. साधूचं चालणं वेगळं आहे. साधूचं बोलणं वेगळं आहे. आपलं सहज बोलणं डबरात पडला पाहिजे पुढचे. आपलं बोलणं सुद्धा चांगलं नाही. आपण सहज बोललो तरी समोरच्या पोटातनं कळ आली पाहिजे, असलं आपलं बोलणं आहे. आपलं बोलणं सुद्धा चांगलं नाही. पण संत बोलतात सहज बोलणे इथं उपदेश. सहज बोलतात आणि सांगून जातात नका करू नाश.
हे कळालं. गेले 100 वर्षापूर्वी या गावाला उपदेश केलाय. देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि त्यावेळी गाडी आहे का घोडा आहे का काय कीर्तन करायला. आत्ता गाडीतनं प्रवास करताना विठ्ठलदादा त्रास होतोय. आता नको वाटतं कीर्तनाला जायला. माणसाला वाटतं बुवा पैसे घेतात. गाडीत बस नाही 2 दिवसात मुळे आज जागा झालं तर माझं नाव बदलून ठेवा. सोपं नाही. प्रवास फार आहे. 2 तासाचं कीर्तन. रात्री सोलापुरातला कार्यक्रम केलाय निघालोय. रात्रभर गाडी चालवतो. रस्ता उरकणा. पोहोचलो. काय कीर्तन 2 तासाचं कीर्तन आहे. एवढा प्रवास करायचा सोपं नाही गड्या. पण तरी सुद्धा ऐका. साधूचं बोलणं संताचं बोलणं सहज आहे. त्या काळामध्ये कसलंही साधन नाही. गाडी नाही घोडं नाही काय नाही. त्या काळात परमार्थ जिवंत ठेवला. या परिसरातला सगळ्यात जुना सप्ताह ज्यांनी चालू केला ते वैकुंठवासी देवासी रामदेव सखारामदेव शेलार बाबा. बाबा फार कठीण काळामध्ये सप्ताह सुरू करताना हे बघा चांगल्या गोष्टी चालू करताना त्रास आहे. चांगल्या गोष्टी चालू करताना त्रास आहे. सप्ताह चालू करताना त्रास आहे. चांगल्या गोष्टीला कायम त्रास आहे. वाईट गोष्टीला त्रास नाही. तमाशा ठरवायला चला माणसं म्हणते माझी गाडी घ्या. गाडी सुद्धा मागायला लागत नाही. ते म्हणतो चला चला आपली ओके गाडी. दुसरा म्हणतो अरे ते नाही नाही आपलीच घ्या. आणि एखादा बुवा ठरवायला चला. ते म्हणतो नाही नाही टायर खराब आहे. आग लागली तुझ्या गाडीला. कीर्तनकार ठरवायला याच्या गाडीचा टायर खराब आहे. आणि एखाद्याला म्हणलं ना चला ठरवायला. वाईट गोष्टी ठरवायला समाज लगेच येतो. पण चांगल्या गोष्टीला समाज एकत्र येत नाही. समाज एकत्र येण्याकरता समाजाच्या पाया पडावं लागतं. आणि पाया पडून समाज गोळा केला या मंडळींनी. आणि म्हणून हे आज दैवली गावचं वैभव उभा आहे. काय सामर्थ्य आहे गावात. 100व्या वर्षाचं मी साक्षीदार आहे. शेकडोनं लोक आली. शेकडो लोक जेवण करून गेली. अरे एका कीर्तनकाराच्या एका शब्दानं अनेक माणसाचं जीवन सुधारलं. ही सगळं श्रेय बाबांना आहे. किती लोक सुधारली. समाज सुधारायचं काम गेले 100 वर्ष तुमच्या गावात ज्यांच्यामुळे जिवंत राहिलं ते वैकुंठवासी देववासी सखारामजी आदरणीय रामरावजी सखाराम शेलार बाबा या बाबांनी केलं. गेले 100 वर्षात आज 1 नाही 2 नाही 3 नाही 7 ते 8 कीर्तनकार गावात जन्माला आले. जिथं कीर्तनातला क सुद्धा माहीत नाही. सोपणे कीर्तनकार गावात उभा राहणं अनंत जन्माची पुण्य असावी लागते. ते पुण्य या गावात फळाला आलं. हे सगळं श्रेय या माणसांना. नाहीतर ही माणसं मिळाली असती. आज गावात 10 ते 12 तुमच्या प्रवचनकार आहेत. हे सगळं श्रेय त्यांच्या पायावर आहे. अखंड आयुष्य त्यांच्या पायावर मस्त घासलं ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. एवढे उपकार या गावावर आहे. चांगला मार्ग दाखवण्याकरता चांगली माणसं जन्माला यावी लागतात. त्यांचा महिमा काय. त्यांचा महिमा काय. त्यांचा महिमा काय. वरदोषी पामा. त्यांचा महिमा काय. त्यांचा महिमा काय. त्यांचा महिमा काय. वरदोषी
तुमचा महिमा काय वर्णू मी पाहू. काय वर्णायचं, किती आता बोलायचं, शब्द कमी पडतील इतकं प्रचंड उपकाराचं ढीग बोजा तुमच्या सगळ्यांच्या वरती आहे. आणि याच्यातून उतराई होण्याकरता आपण हा केलेला सोहळा बाबांच्या चरणावरती 2 हात 3रं मस्तक टेकवतो आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी सांगून गेलो, संत येतात मनाच्या मर्जीनं जातात. तुम्हा आम्हाला तसं नाही, तुम्हा आम्हाला याचंय केलेलं कर्म फेडायचं आहे. तुमचं आमचंच काय, कर्म देवाच्या बापाला सुटलं नाही. संत वजा करता, कर्म कोणाला सोडता येत नाही आणि चुकवता येत नाही. संत चुकवतात, तेवढी ताकद आहे संतांच्या मध्ये. देवाने देवाच्या बापाला सोडलं नाही. इतिहास पहा, प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजा पुत्र योगाने मरत होता. हे रामा रामा म्हणून हाक मारणारा बाप आणि लोक सांगत होती, प्रभू तुमचे पिताश्री तुम्हाला बोलवतायत, जा वाचवा तुमच्या बापाला. देवाने सांगितलं नाही, मी वाचवलं तर माझा बाप पाप फेडणार कुठं. म्हणजे मी मी त्यांना अमर करेन, पण पापाचा डोंगर मस्तकावर तसाच राहील. तुम्ही जा वाचवा बापाला. देवाने सांगितलं नाही वाचवणार. माणसं म्हणली, रामा तुम्ही जर बापाला वाचवलं नाही तर ही दुनिया म्हणेल जो बापाला वाचवू शकला नाही तो जगाला काय वाचवेल. तेव्हा रामाचं उत्तर आहे, प्रभू रामचंद्र म्हणतात, मी माझ्या बापाला पापापासून वाचवतो. कोणतं पाप आहे? इतिहास माहिती आहे तुम्हा सगळ्यांना. चुकून श्रावण बाळाला बाण लागला होता, तिथं श्रावण बाळ विवळत पडला. आई बाबा गतप्राण झालेल्या श्रावणानं दशरथाला सांगितलं, बाबा बाण लागलाय तुमचा मला, हा बाळा पण चुकून लागलाय, कसा बी लागू दे पण लागलाय, मी मरणार आहे. मी माझ्या आई वडिलाला काशी यात्रेला घेऊन चाललोय. आता माझ्या पाठीमागं त्यांना कुणी नाहीये. त्यांना माझ्या मृत्यूची वार्ता कळाली की ते गतप्राण होतील. फक्त पाणी द्या आणि माझ्या मरणाची वार्ता सांगा. मरताना पाणी पिऊन मरतील. आणि श्रावण बाळ गतप्राण झाला. दशरथ राजा पाणी घेऊन गेला, पाणी दिलं आणि पाणी देताना सांगितलं, माफ करा श्रावणाच्या आई बाबा, तुमच्या बाळाला चुकून बाण लागला माझ्याकडनं. काय सांगता? आई नांबरडा पडला. आई आईच असते. लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त आईसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. हे बाळा श्रावणा, आई क्षणार्धात शरीर मागं टाकलं आणि आई गतप्राण झाली. श्रावणाच्या आई बाबांनी सांगावं, बापानं सांगावं, दशरथा ए वा दशरथा, जसं आम्ही मरतो ना तसं तुला मरावं लागेल. जसं आम्ही पुत्र पुत्र करून मरतो ना तसं तुला सुद्धा मरावं लागेल. देवानं देवाच्या बापाला सोडलं नाही. तो श्राप दशरथ राजाला फेडावा लागला. देवाचा बाप असला तरी कर्म कुणाच्याच बापाला सुटलं नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले आयशे किती. म्हणून चांगले कर्म करा, चांगलं वागा. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमची प्रार्थना. आले एक लेखकाचं वाक्य आहे. आता माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. कारण आहे का? कोणाचा भरोसा आहे? आता कोणाचा भरोसा आहे? तुम्हाला वाटत असेल माझी घरातली माणसं वाट बघतात, माझा मित्र वाट बघतो. वेड्यात तुम्ही. तुमची आणि काळाची एवढी मैत्री आहे. या जगात सगळ्यात बलवान कोण असेल तर त्याचं नाव आहे काळ. कोण बलवान आहे? काळ बलवान आहे. काळाला सांगून जमत नाही मी कीर्तनकार आहे. काळाला माहिती आहे. काळाला सांगायचं मी पखवाजे.
नाही ना. काळाला सांगून जमत नाही मी गायक आहे, काळाला सांगून जमत नाही मी टाळकरे भजने माळकरे. काळाला सांगून जमत नाही मी आमदार आहे, खासदार आहे, मी या सगळ्यांचा बाप आहे. काळाला माहित नाही गडी गडी काळ अजून किती आहे, अजून किती आहे. गडी गडी काळ वाट याची पाहे, गडी गडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. याच दवा तिला येऊ द्या, बोलू नका. हाय एवढेच मी आवाज माझा पडतोय. बघा बघा, काळ सगळ्यात बलवान आहे तुकोबाराय सांगतात. मग काय करा, या काळावर विजय जर कुणी मिळवला असेल तर त्यांचं नाव आहे संत. कुणी मिळवला? संतांनी विजय. काळानं कुणाला सोडलं नाही, देवाला सोडलं नाही. मरावं लागलं, देवाला सुद्धा मरावं लागलं. मग काळानं सगळा विजय मिळवला, पण त्या काळाच्या थोबाडीत देणारे संत आहेत. मायबाप, या काळावर विजय मिळवणाऱ्या जगाच्या पाठीवर एकमेव कोण असेल तर त्यांचं नाव संत. काळ खाय आम्ही माता दिला पाय. जगाला काळ खातो, त्या काळाच्या मस्तकावर संत पाय देऊन उभे राहतात. काय सामर्थ्य. तुकोबाराय म्हणले, मला त्या संताचे पाय पवित्र आहेत. जगाच्या पाठीवर 3 पाय पवित्र आहेत. देवाचा,
संताचा आणि आईबापाचा. पुन्हा या जगात पाय पवित्र नाही. बरीच माणसं म्हणतात बुवा आमच्या घराला पाय लावा. मी म्हणतो नाही, या जगातले ते पाय पवित्र होते ज्यांनी हे नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊलो पाऊले. या गावातनं चालत पंढरीला जाणारे पहिले वारकरी म्हणजे आपले बाबा आहे. असल्या पडतळीच्या काळात गाड्या घोडे तरी पंढरीला जाणं सोपं आहे का? पंढरी एवढी सोपी नाही. आता माणसाने नको रस्ता लय खराब आहे. अरे गाडी तुझी 15 लाखाची तरी माणसं म्हणतात रस्ता खराब आहे. नको यंदाच्या वर्ष जाऊ दे, रस्त्याचं बी काम चाललंय आणि लई या पाय माग माणसं टाळाटाळ करतात. पण केवढा दृढ भाव आहे, केवढा विश्वास आहे. असल्या डोंगर दऱ्याच्या गावातनं निघायचं. काय परिचय रस्त्याला, कोण ओळखीचा, काय निरोप आहे, मोबाईल आहे, काय जातो पुढं परत येतो की नाही गॅरंटी नाही. असल्या परिस्थितीत सुद्धा बाबांनी पंढरपूरची वारी नाही सोडली. म्हणून म्हणावं लागतं ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. फक्त सेवा प्रामाणिक असावी लागते आणि ज्याची सेवा प्रामाणिक आहे त्यानं कशाला घाबरायची गरज नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये विश्वास ठेवायचा असेल तर त्या पायावर ठेवा ज्याने खऱ्या अर्थानं काळावर विजय मिळवला. जगाला काळ खातो त्या संताच्या पायावर माझा विश्वास आहे आणि त्या संताच्या पायाचा मी दास आहे. कारण तेच पाय पवित्र आहे. आत्ता हल्लीचे पाय पवित्र राहिले. बरीच माणसं म्हणतात चला उंबऱ्याला पाय लावा. मी म्हणलं काय लावा? ती म्हणले महाराज आमच्या उंबऱ्याला जर तुमचा पाय लागला तर आमचं कल्याण होईल. अरे आमच्या पायानं जर तुमच्या उंबऱ्याचं कल्याण झालं असतं तर आम्ही काय तुमच्या गावाला आलो असतो? आम्ही आमच्या उंबऱ्याला पाय लावून झोपलो असतो. का नाही कळत? अरे हे पवित्र मस्तक जर तुम्ही आईच्या पाया पडत ठेवत नसाल, हे पवित्र मस्तक जर तुम्ही बापाच्या पायावर ठेवत नसाल तर जगातल्या कुठेही जाऊन एक मस्तक आपटा तुमचं वाटोळच झालं म्हणून समजा. माझा शब्द आहे. मी तुम्हाला असं नाही बोलणार. महाराजांचं प्रमाण आहे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, काशीला जातो, जीवनात वाऱ्या करतो आणि घरी येऊन आई बापावर भांडतो. महाराज म्हणले आग लागली तुझ्या परमार्थाला, काही कामाचा नाही तुझा परमार्थ. जो आईच्या पाया पडला, बापाच्या पाया पडला त्यानं कुठं जायची गरज नाही. सगळ्या तीर्थाचे दुरे, सगळ्या तीर्थाचं माहेरघर म्हणजे आई बाप. तुका म्हणे मारे बापे आय आणि बाप हे देवाचं रूप आहे. म्हणून महाराज म्हणले आय देवाला लपवावा आणि आई बापाला पुढं करावं. ज्याच्या जीवनात त्याचा आशीर्वाद आहे त्यानं चिंता करायची नाही. जीवनामध्ये 3 माणसाची कृपा व्हावी, देवाची, संताची आणि आई बापाची. त्यानं समजायचं हातात कधी लक्ष्मी कमी पडत. ज्याच्या हातावर लक्ष्मी कमी त्यानं समजायचं आपल्या जीवनामध्ये 3 माणसाचा अभाव आहे, देवाचा, संताचा आणि आई बापाचा. ज्याच्या जीवनात 3 गोष्टी प्राप्त झाल्या त्यानं मागं वळून बघायचं नाही. मग बरीच माणसं म्हणतात मी शिकलो, मी वेल एज्युकेटेड आहे, पण माझ्यावर भीक मागायची वेळ येते. त्याचं कारण काय? कुठंतरी अभाव आहे. कोणी म्हणेल मी कष्टानं पैसा कमवतो, बोंबलायचं नाही. या बाजारात कष्टानं पैसा कुणाला मिळत नाही. एखादा म्हणेल मी अभ्यास केला, चांगला शिकलो आणि मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नाही. परवा एअरपोर्टला गेलो होतो. मी शिक्षणाचा विरोधक आहे असं नाही. मी शिक्षणावर प्रेम करणारा महाराज आहे. मी स्वतः MA झालेलो महाराज आहे. पण अभ्यास करून या बाजारात पैसा मिळत नाही कुठेतरी लिहून ठेवा. वेल एज्युकेटेड मुलं आहेत, इन्शर्ट करून एअरपोर्टला भीक मागतायत, पदव्या खिशात आहे. अभ्यासानं पैसा मिळत नाही. अभ्यासानं नॉलेज मिळते पण पैसा नाही मिळत. महाराज पैसा मिळायला काय करावं लागतं?
या 3 माणसाचा आशीर्वाद जीवनात असावा लागतो, देवाचा, संताचा आणि आईबापाचा. ज्या ज्या माणसाने या 3 माणसाचा आशीर्वाद घेतला त्यांनी मागं वळून बघायचं नाही. प्रचंड पैसा, प्रचंड संपत्ती, चिंता करायचं काम नाही. मग याकरता महाराज म्हणतात, म्हणून आम्हाला काय करावं लागेल? तुकोबा म्हणले काहीच करू नका, त्यांची कृपा करून घ्या. कोणाची? संताची. मग महाराज म्हणतात त्यासाठी काय करावं लागतं? कुणाचा तरी दास व्हावं लागतं. दास झाला की कोणाच्या तरी पायावर विश्वास ठेवावा लागतो. आपल्या दोन्ही गोष्टी चुकल्यात, विश्वास आणि दास. आपण चुकीच्या रस्त्याला गेलो. ज्या बाजारात जायला पाहिजे, सोन्याच्या बाजारात सोनं पाहिजे असेल तर सोन्याच्या बाजारात जा, लोखंड पाहिजे असेल तर लोखंडाच्या बाजारात जा. आपला बाजार चुकलाय. आपला काय चुकलाय? आपला बाजार चुकलाय. त्यामुळे वाटेला दुःख आहे. तुकोबाऱ्या सांगतात काम करा. जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर 2 गोष्टी करून घ्या. जगाच्या मालकाची कृपा व्हायची असेल तर 2 गोष्टी करा. त्यांच्या पायावर विश्वास ठेवा आणि त्यांचं दास व्हा. तुकोबाऱ्या म्हणतात कोणाचं? अभंगाचं. संताची पाये पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. संताच्या पायावर विश्वास ठेवा, त्यांच्या पायाचा दास व्हा. तुमच्या परिवारामध्ये संताला शोधायची गरज नाही. हे तर वडील जे करते तया नाम धर्म ठेवीती. त्याप्रमाणे बाबांनी जे कार्य केलं त्यांच्या पायावर विश्वास ठेवला, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संताचे ते पाय पवित्र लागतात आणि ते पाय बाबांचे तेवढे पवित्र आहे. कोणाची बी समाधी होत नाही. बऱ्याच जणांनी समाधीत केल्या, काही लोकांनी सांगितले या समाधी गोळा करा आणि चंद्रभागेला सोडा. बऱ्याच माणसांनी सोडल्या, माहित नाही कोणाला कोणाची समाधी आहे. परंपरा नाही ना, सांगावं लागणार नाही. या गावात 5 वर्षाच्या पोरापासून मरायला झाल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगावं लागणार नाही समाधी कोणाची आहे. ज्यांनी या गावामध्ये सिंहाचा वाटा केलाय चांगला रस्ता दाखवण्याकरता सांगावं नाही लागणार. बसलेल्यापैकी इथं येणाऱ्या 5 पिढ्याचं नाव कोणाला सांगता येणार नाही. पाठीमागं जा, बापाचं नाव सांगेल, आजोबाचं नाव सांगेल, पंजोबाचं नाव अडचण येईल. खापर पंजोबा माहीतच नाही, तिथं बसणारे कोणी बी सांगावं. आणि त्याच्या पाठीमागं जर गेलाच कोणाला नाही कळणार. पण येणाऱ्या कैक पिढ्या, मी मगाशी विचारलं 60 ते 70 वर्षाच्या बाबांना, बाबांना जाऊन किती वर्ष झाली? ती म्हणली मला बी कळत नव्हतं. म्हणजे 70 वर्षापूर्वीपासून या माणसांच्या ध्यानात आहे. आम्ही पाहिलं नाही, पण आमच्या गावाला एक चांगला रस्ता दाखवला. आज 100हून अधिक गावात वारकरी तयार झाले. शोपाय का? चांगला रस्ता उभा करण्याकरता. ते सामर्थ्य या गावामध्ये उभा राहिलं.
म्हणून ते पाय पवित्र आहे. संताचे पाय हा माझा विश्वास. ते पाय पवित्र आहेत. कोणाचे पाय पवित्र असतात? ज्यांनी चांगलं काम केले, ज्यांनी चांगला ध्यास घेतला, समाजाकरता, देवाकरता, देशाकरता, धर्माकरता हे सगळं समर्पण केलं, ते पाय पवित्र असतात. आणि त्या पवित्र पायावरती तुकोबाऱ्या सांगतात माझं मस्तक आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व बाबी दास झालो त्यांचा. महाराजांच्या शब्दात मी तुमचा दास आहे, मी तुमच्या पायावर विश्वास ठेवला. जर संताच्या पायावर विश्वास आणि त्यांचा जर दास झाला तर काय होतं? तुकोबाऱ्या म्हणतात जगाचा मालक कृपा करतो. जेने हा गोपाळ सामर्थ्य असेल संताच्या पायात, देव कृपा करतो. माझा दैवलीकर तुम्हाला साधा प्रश्न आहे, सगळे बोला. माणसानं दिलेलं सरत पुरत नाही. जोरात बोला. माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सगळे बोला. देवानं दिलेलं, माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं पुरत नाही. तुम्हाला कुणी दिलेलं पाहिजे? बोला. देवानं ना. मग देवाने दिलंय असं द्यायची अपेक्षा आहे. देवाने दिलं तर आम्हाला सरणार नाही. मग देवाला आवडेल असं वागावं लागेल. आणि देवाला काय आवडतं? देवाला संताची सेवा केलेली आवडते. ते संत आता शोधायला आम्हाला कुठं जायची गरज नाही. तुझं आहे तुझं पाशी. सातत्यानं, प्रामाणिक भावानं, निष्ठेनं बाबांची दरवर्षी हा सोहळा साजरा करा. देव तुमच्यावर कृपा नक्की करेल. जेने हा गोपाळ कृपा करेल. माझा शब्द आहे तुम्हाला, फक्त प्रामाणिकपणा. त्यांच्या कर्मात पाप नव्हतं, तुमच्या सेवेत पाप येऊ देऊ नका. देवाचा बाप तुमच्यावर कृपा करेल. ते सामर्थ्य संताच्या पायात आहे. म्हणून जेने हा गोपाळ कृपा करे. आणि एकदा देव कृपा करायला लागला ना विठ्ठल दादा, देवाची कृपा झाली ना, चिंता करायचे काम नाही. प्रचंड देतो भगवान. इतना देताय छप्पर. नक्की कसा देतो? येणाऱ्याची झोळी फटेल इतकं देतो. फक्त तुम्ही घ्यायला तयार राहा. त्याची कृपा झाल्यावर एकाकडे एवढा पैसा होता, एवढा पैसा कट्टाळ पैसा नको म्हणला. बास, पैसेच नको सगळे. पण त्याला ते पैसे घालवायचे होते. पैसे घालवाय गेला की डबल याचे, आता म्हणलं काय वणवा झाला? कट्टाळलेला पैशाला आहे का तुमच्या गावात एखादा असेल तर त्याची माझी गाठ घालून द्या. कोण कटाळतो पैशाला? आता नाही कोणी कटाळणार. पण ती कटाळ. आणि म्हणलं काय नाही, बाबांनी सप्ताह सुरू केलाय बघा. उद्यापासून, आजपासून सप्ताह चालू झाला. तो म्हणला सगळे पैसे खर्च करायचे आणि सप्त्यात जाऊन रोज बसायचं. त्याचं ठरलं. पण पैसे घालवाय गेला की डबल याचे. ते म्हणलं आता काय करावं? पैसे कुठं घालवायची एकच जागा. ते म्हणलं काय नाही, खासदारकी लढायची. ठरलं त्याचं. प्रत्येक घरी जायचा, ही घ्या पैसे, मला मत देऊ नका. काय म्हणायचं? ही घ्या पैसे, मला मत. गावात जायचा, सगळ्या गावात गेला. वाडीव गेला, वस्तीवर गेला, गावात गेला, शहरात गेला, सगळ्या गलोगलीत गेला. पैसे घालवायचे एकच ठिकाण. तो म्हणला एवढी जागा आहे आता, सगळ्या गावात गेला. द्याचा. इलेक्शनाच्या आधी महिनाभर सगळ्या गावात पैसे वाटलं. पास म्हणला मोकळा झाला. सगळं पैसे वाटलं. आला आणि सप्त्यात ज्ञानेश्वरी उघडली आणि वाचायला लागला. प्रामाणिक वाचत होता. मोकळा झाला. पडल्या रात्री झोपला. काय झोप लागली म्हणला? पैसेवानाला झोप येत नाही. कुत्र जरी भुकलो ते म्हणतो बाया पप्या उठा रे, दांडकी घ्या, बॅटरी दाबा, लाईटा लावा, मागच्या दाराला बघा, पुढच्या दाराला. पैसे नुसतं कुत्र भुकलं तरी तो जागा होतो. ही जागूनच मरता. लय खतरनाक. आणि काय झालं? इलेक्शन जवळ आलं. अर्ज भरले, छाननी झाली, सगळं झालं. दिवस ठरला मतदानाचा. आणि आदल्या रात्री एक मीटिंग असते. ती मीटिंगला जो जागा राहिला
तो जागा राहिला. ती मीटिंग अशी खतर होती, गावाच्या गाव एकत्र बसली. कोण महात्मा आलता रे माहित नाही. प्रत्येक घरात गेला, गरीबाच्या गेला, श्रीमंताच्या गेला, आणि त्यानं सांगितलं हे घ्या पैसे आणि मला मत देऊ नका. अरे खाल्लेल्या मिठाला जागणारी माणसं आपण, रक्तात गद्दारी नाही आपल्या. कोण कुणाचा बी असू दे त्याचंच बटन दाबायचं आणि ज्याचं आहे त्याच्यापाशी जाऊन उभा राहायचं. हा माणसं चतुर आहेत, सावध राहता. आणि तसंच झालं की सगळी जायची, बटणं दाबायची, बाहेर यायची आणि शेजारी उभी राहायची, बटणं दाबायची आणि जो ज्याचा आहे त्याच्यापाशी उभं राहून म्हणायचं अण्णा आम्ही तुमचंच आहे. बटन तिसरेच दाबलं आणि ज्याचा आहे त्याच्यापाशी जाऊन उभी राहिली. ऐकताय काय? निकाल लागला, जो तो म्हणायचा 50,000 तर लीड आपलंच आहे. प्रत्येक जण म्हणायचं. त्याला माहितच नाही ह्यो सप्त्यात दहिवलीच्या, याला घेणं नाही देणं नाही. आणि जी निवडून आलं समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं, इतक्या मतानं आलं. ते म्हणला काय वनवा झाला, घालवा गेलो डबल आला. करता काय? यांच्या खाती मोजायला माणसं असतात. मिनिटाला सेकंदाला बॅलन्स वाढतो खात्याचा. आता कसा वाढतो ही सांगाय मी आलो नाही, जाऊ तिकडं. पण पैसे वाढतात. आता काय करायचं म्हणलं, झालं काय वनवा करून बसलो, काय पैसे यायला लागलं, अकाउंट वाढायला लागलं. ते म्हणलं ही घालवायचं आहे. मग काय करायचं? त्या राज्यात एक राज्य संस्थान होतं. काय होतं? राज्य संस्थान. आणि राज्य संस्थान असल्यामुळं ते म्हणलं काय नाही, आता राजाची खोड करतो म्हणजे राजा मला अटक करेल, माझं सगळं जप्त करेल आणि मला अटक झाली की मी मोकळा झालो ज्ञानेश्वरी वाचायला. काय भाव होता त्याला. पण देवाची इच्छा होती ह्याला द्यायचंच. आणि काय म्हणता गड्या, गेला राजाची खोड काढायला. राजा बसला होता, राजदरबार असा बसलेला. ह्यानं बूट काढला आणि राजाला नियम धरला आणि असा जे फेकून मारला, राजाच्या मस्तकावरच बसला. मुकुट उडला, दहाड दिसना पडला. राजा म्हणला अपशकुन झाला, माझ्या मस्तकावर बूट मारणार अजून पैदा झाला नाही. कोण आहे तो? धडा 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 त्याला. आता राजा बोले दल हले, धरला, पालता घातला, असा लोळीवला, कणा 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 कणा. चांगलं दमाना हाना, मारायचा नाही त्याला, आपल्याला थोडा हाणला. राजाला वाईट वाटलं. राजा म्हणला अपशकुन झाला. मुकुट पडलेला घ्यायला गेला. मुकुट उचलणार, रात्री जिथं मुकुट ठेवला होता तिथं नागाचं पिल्लू त्यात बसलो आणि नागाचं पिल्लू अडकलेलं मुकुटात. त्याला निष्ठाचा येत नव्हतं आणि नेमकं ते दाम दिसणं पडलं का तसं ते नागाचं पिल्लू निसटलं आणि त्या मुकुटावर करून बसलं, असा फणावर करून बसलं. राजा खाली वाकला घ्याला, तसं ती फणावर केलेलं दिसलं. राजा जोरात बोंबाला, सोडा लागा त्याला, सोडा त्याला सोडा. तोवर हिने चांगला हाणलेला. राजा म्हणला त्याला चोळा, म्हणजे त्याला लागलं होतं ना, त्याला सगळं व्यवस्थित करा, त्याची साफसफाई करा, त्याला चांगली कपडे घालायला द्या आणि त्याला वाजवीत सिंहापर्यंत आणा, सिंहासनापर्यंत वाजवीत आणा. ती म्हणले राजाच्या काय गोळ्या चुकले ते का काय? आधी म्हणते हाना, पुन्हा म्हणते त्याला वाजवीत सिंहासनापर्यंत आणा. राजा बोले दल आले, त्याला चांगला साफ केला, त्याला चांगली कपडे घालायला दिले, वाजवीत सिंहासनापर्यंत आणला. ती म्हणली काय आला राजासाहेब? काय नाही म्हणले, ही जर आलं नसतं तर मी मेलो असतो. ही टायमिंगवर आले, माझ्या मुकुटात नागाचं पिल्लू होतं आणि मी तसाच बसलो असतो तर हे नागाचं पिल्लू मला चावलं असतं. मी राजा असून फायदा काय, मी मेलो असतो. याच्या कृपेनं मी जगलोय. मग त्याला अर्ध राज्य बक्षीस द्या. आलत कशाला मायबाप, कशाला आलत घालवायला? भगवान देताय ना, तो इतना देताय, छप्पर फाड के देताय. अर्ध राज्य बक्षीस दिलं. ते म्हणला काय वनवा झाला, आलो घालवायला, पदरात डबल संपत्ती पडली. जाऊ दे म्हणला, येणं जाणं वाढलं, काय करावं त्याला सुधरणा, पक्क वैतागलेलं. आता काय करावं? काय नाही म्हणला, राणीचीच खोड काढतो. माणसाला राग येतो, आपल्या बायकोला कोणी वाईट बोललं, आपल्या बायको बद्दल कोणी वाईट विचार केला, माणसाला राग येतो आणि हो म्हणला राणीचीच खोड काढतो. 8-10 दिवसांनी हिनं बरोबर डाव केला. सकाळच्या पारी आला, साडी नेसली आणि राणीच्या महालात गेला. राणी आंघोळीला बसली होती. बाथरूम मधनं छन दरा 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 वडीत आणली. जशी वडीत बाहेर आणली तसं बाथरूमच धडाधडा आत पडलं. जसं बाथरूम आत पडलं तशी दासी बोंबलत गेली, राजा साहेब 10 दिवसापूर्वी ज्या
ज्यानं तुम्हाला वाचवलं त्यानं तुमच्या राणीला वाचवलं. राजा काय सकाळच्या पारी लुंगीवच होता. राजा पळतच आला. राजा म्हणला, काय राव तुम्ही टायमिंगवर येत आहे. त्या दिवशी आला नसता तर मी मेलो असतो, आणि आज आला नसता तर माझी राणी मेली असती. आणि राज्यापेक्षा माझं प्रेम माझ्या राणीवर जास्त आहे. माझी राणी मेली असती. मी राजा असून काय फायदा आहे. मी झुरून झुरून मेलो असतो. तुमच्या कृपेनं मला जीवदान मिळाले. त्याला इकडं आणा, ह्याचं पाय पूजा, आणि आजपासून ह्याला तर राजा म्हणा. जेने हा गोपाळ कृपा करी. देवाने ठरवलं. देवाने जर ठरवलं तर विश्वाचा मालकाने कृपा केल्यावर ते सरत नाही. माणसानं दिलेलं पुरत नाही. म्हणून ती कृपा कोणाच्यामुळे होत असेल तर तुकोबाराय म्हणतात संतांच्यामुळे होतात. संत ती कृपा करू शकतात, कारण संतांचा पाय तेवढा पवित्र आहे. काय कृपा करता, काय कृपा करता. 1400 वर्षाच्या चांगदेवानं सुद्धा म्हणावं काय लिहावं कळालं नाही त्याला. आणि मग मुक्ताबाईनं म्हणावं चांग्या कोराच आहे. कृपा झाली, कृपा केली. 1400 वर्षाचा चांगदेव सुद्धा त्यांच्या पुढे शरण आला. हे ते संत आहेत. म्हणून जेने हा गोपाळ कृपा करी. देव संतांमुळे कृपा करतो. कोणती कृपा झाली. नामदेवरायांना मंदिरामध्ये कीर्तन करू दिलं नाही. नामदेवरायांनी मंदिराच्या पाठीमागे कीर्तन केलं. काय कृपा करावी जगाच्या मालकाने. फिरविरा देऊळा जगमाती गती नामदेवा हाती गुरुज्ञाना. महाराज कधी कृपा करतो देव. ज्यावेळेस संताची कृपा होते तेव्हा देवाची कृपा होते. संतांच्या आशीर्वादाने देव कृपा करतो. मग कोणती कृपा असेल. बागलिया मज वातील कडे. तुम्ही थकलात दमलात तर जगाचा मालक तुम्हाला उचलून कडेवर घेईल. एक साधक उठला आणि म्हणला तुकोबाराय तो कडेवर घ्याला. जगाच्या पाठीवर दोनच माणसं कडेवर घेतात, एक आई आणि दुसरा बाप. या दोन माणसाशिवाय तुम्हाला कडेवर कुणी घेऊ शकत नाही. कितीही पोरगं रडू द्या. शेजारची म्हातारी म्हणते घे ग बाई तुझं पोरगं रडतंय, पण ती म्हातारी उचलून त्याला घेणार नाही. आई लेकराला कळवळा येते. आईच लेकराला कडेवर घेऊ शकते. तुकोबाराय तुम्हाला कडेवर घ्यायला तो काय तुमचा आईबाप आहे का. तुकोबाराय म्हणले हा तो आमचा मायबाप आहे. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळ पुरवावे आळ मायबापा. तो आमचा मायबाप आहे. तू हे विटू माझा कुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. आणि म्हणून तो आमच्यावर कृपा करतो. कोणती कृपा करतो. हे बागलिया मज वाहतील कडी त्यांचे आजोडे सर्व सुख. उचलून कडेवर गेले आणि सर्व सुखापर्यंत घेऊन जाईल. तुकोबाराय म्हणतात जर संतांच्या पायावर विश्वास ठेवून त्यांचं दास झालो, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला आणि तर तो आम्हाला सर्व सुखाची भेट करून आमच्यावर कृपा करणार असेल तर आमचा शब्द आहे तुका म्हणे शेष सेविना. तुका म्हणे
सर्वांनी हातवरती करा. वैकुंठवासी देववासी रामजी सकाराम शेलार बाबा, या बाबांच्या आपल्या 25व्या रौप्य महोत्सवानिमित्ताने पुण्यतिथीच्या आपण सगळे उपस्थित आहात. ज्यांनी देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी, आपल्या गावासाठी आपला देह झिजवला, त्या बाबांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक टेकून बाबांना एकच विनंती करा. पोटाची खळगी भरत असताना या हाताने करत जर पाप झाला असेल तर हे तुमच्या पदरात घ्या. दरवर्षीप्रमाणे आम्ही तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊ. तुम्ही केलेले उपकार, तुम्ही केलेल्या या गावासाठी चांगलं काम, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्ही कधी विसरणार नाही. आमच्या जीवनामध्ये आमच्या गुराढोरांना, आमच्या लेकरा बाळांना, आमच्या परिवाराला तुमचा भरभरून आशीर्वाद राहावा. बाबांच्या चरणी 2 हात 3 मस्तक टेकून सर्वांनी ताठ हात वरती करा. ज्यांचा हात वरती बाबा, त्यांच्या सर्वांच्या परिवाराला तुमचा आशीर्वाद राहू द्या. भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अखंड शेलार परिवार, अखंड दहिवली गाव, या गावावरती परमेश्वरा तुझी छाया कृपा छत्र राहू दे. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ज्याचा हात वरते त्याच्या केसाला बी धक्का लागू देऊ नको. फक्त पुढल्या वर्षापर्यंत आणि परत आयुष्य पाहिजे असेल तर इथं यायचं. दर वर्षाला यायचं. बाबा, ज्याचा हात वरते त्याच्या केसाला बी धक्का लागू देऊ नका. पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना म्हणा. सगळे ज्याचा हात खाले त्याच्या करता सांगून जातो. फक्त त्याच्यावर शेजारीनं ध्यान ठेवा. म्हणा सगळे घ्या हात खाली. घेतले तुम्ही माझ्या पुढचे निघला. सगळे झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय प्रेम आहे.